हॅलो गाईज अँड वेलकम टू माय मिनी व्लॉग सिरीज. माझं नाव आहे मनस्वी आणि वेलकम बॅक टू माय व्लॉग. सो तुम्ही विचार करत असाल की ही नक्की ते करते काय. सो मी माझ्या दीदीच्या पायाला अलता लावत होती का, बिकॉज ती करणार होती आज शूट राधाचं, बिकॉज जन्माष्टमी जवळ येत आहे. सो तिला ते राधाचं शूट करायचं होतं, तेच करायला आम्ही जाणार होतो. सो मी ते व्यवस्थित बसून तिच्या दोन्ही पायाला अलता लावून दिला. त्यानंतर ती इकडे दाखवत होती की ते चांगलं दिसतं आहे की नाही दिसत आहे, ते ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे. सो ते चांगलं दिसत होतं, सो आम्ही ते पुसलं नाही. त्यानंतर आम्ही घरातून निघालो. आम्हाला घरातून निघायला थोडा लेटच झाला होता. आम्हाला ॲक्च्युली सकाळी जायचं होतं, पण आम्हाला लेट झाला. सो आम्ही बीचला जाणार होतो, बट ते कॅन्सल करून आम्ही जवळ जेटी होती म्हणून जेटीला गेलो. तर इकडे मी दादाला हाय करायला सांगत आहे. आणि जेव्हापासून आम्ही गाडी घेतली ना, मला असं वाटतं आम्ही खूप फिरायला लागलो आहे. त्यानंतर दीदी इकडे तिची ज्वेलरी दाखवत होती. तिने ती अख्खी ज्वेलरी स्वतःहून बनवली होती. आणि काल आम्ही दादरला ह्याच्यासाठीच गेलो होतो, बिकॉज तिला फ्लावर्स घ्यायचे होते म्हणून आम्ही काल दादरला गेलो होतो. त्यानंतर आम्ही हा जो जेटीच्या अगोदरचा ते मंदिर आहे ना, तिकडे हा स्पॉट होता. तिथे एवढं सुंदर वेदर होतं, क्लाउड्स वगैरे सगळे खाली आले होते. सो मी फटाफट कॅप्चर करून घेतलं. त्यानंतर इकडे ना झाडाच्या इथे थोडंसं राधा वाईब्स येण्यासाठी आम्ही दीदी तिकडे झाडाच्या इथे बसली होती. इकडे पण वेदर छान होतं, पण ऊन येत होतं, सावली येत होती, ऊन येते सावली येत होती. त्यानंतर इकडे दादा तिला एक्झॅक्टली दाखवत होतं की तुला कसं बसायचं आहे, कसं पोज वगैरे करायचं आहे ते करून. त्यानंतर माझ्या दीदीने ती रील टाकली आहे. सो तुम्ही तिच्या चॅनलला जाऊन अकाउंटला जाऊन बघा, मी तिला टॅग करीन. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.